स्वाध्याय 2.2 1/2 अधिक 2/3 अधिक 3/4 वजा 23/12 बरोबर किती? तर प्रथमतः आपण हा कंस सोडूयात. प्रत्येक अपूर्णांकाचा छेद समान नाही, त्यामुळे आधी छेद समान करूयात. 2, 3 व 4 यांचा लसावी काढू. लसावी येईल 12. आता छेद समान करूयात. 2चं 12 करण्यासाठी अंशाला 6 ने गुणू, छेदाला पण 6 ने गुणू, अधिक 3 चोक 12 म्हणून 2 ला 4 ने गुणलं, छेद 3 ला पण 4 ने गुणलं, अधिक 4 त्रिक 12 म्हणून 3 ला 3 ने गुणलं, छेद 4 ला पण 3 ने गुणलं, वजा 23/12. आता छेद समान झाला म्हणून तो आपण एकदाच लिहूयात. 12 आणि वरच्या प्रत्येक अंशाची बेरीज करूयात. 6 1 6 अधिक 4 2 8 अधिक 3 त्रिक 9 वजा 23/12. 8 6 14 9 14 9 23 23/12 वजा 23/12 धन 23/12 ऋण 23/12 बरोबर 0 होईल. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येईल. प्रश्न क्रमांक 2 ऋण 51/85 अधिक ऋण 102/85 भागिले 25/125 बरोबर किती? तर आधी कंस सोडून घेऊयात. छेद समान आहे म्हणून तो आपण एकदाच लिहिला. ऋण 51 अधिक ऋण 102 इथं भागिले आहे. गुणुले केल्यावरती याची गुणाकार व्यस्त संख्या लिहावी लागते, म्हणजे हे अंशाला जातं आणि 25 छेदाला येतं, म्हणजे ऋण 125/25 असं लिहिता येईल ते आपल्याला. आता ऋण 51 अधिक ऋण 102 दोन ऋण संख्यांची बेरीज करायची आहे. तर बेरीज 51 आणि 102 153 आणि ऋण चिन्ह देऊन टाकायचं. छेदाला 85 गुणुले ऋण 125 छेद 25. 153 आणि 85 यांना भाग जाणारी संख्या आहे 17. 17 9 153 चिन्ह सहित लिहिलं ऋण 9. 17 5 85 25 1 25 25 5 सव्वाशे म्हणजे ऋण 5. या 5 ला हे 5 कटम 5 1 5 शिल्लक राहील ऋण 9 गुणुले ऋण 1 आणि हा गुणाकार येईल धन 9 म्हणजे 9. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येईल. प्रश्न क्रमांक 3 4/7 अधिक ऋण 11/7 गुणुले ऋण 7 बरोबर किती? तर याही ठिकाणी आधी आपण कंस सोडूयात. छेद समान आहे
म्हणून 4 अधिक कंसात ऋण 11 छेद 7 गुणुले ऋण 7 अधिक 7 आणि ऋण 11 यांची जर आपल्याला बेरीज करायची असेल तर एका पदाला ऋण चिन्ह आहे आणि दुसऱ्या पदाला धन चिन्ह आहे. अशा वेळी 11 तून 4 गेले 7 आणि मोठ्या पदाचं चिन्ह ऋण छेद 7 गुणुले ऋण 7. 7 ला 7 कट होईल म्हणजे 7 एक 7 शिल्लक राहील ऋण 1 गुणुले ऋण 7 आधी गुणाकार करायचा 7 एक 7 आणि ऋण 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 गुणुले ऋण धन येतं म्हणून अधिक 7 म्हणजे 7 हे उत्तर येईल. पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर बरोबर असेल. प्रश्न क्रमांक 4 40/13 या परिमेय संख्येमागील पूर्णांक येण्यासाठी तिच्यातून पुढीलपैकी कोणती संख्या कमी करावी. तर आता 40/7 40/13 ही परिमेय संख्या कोणत्या दोन पूर्णांकांच्या दरम्यान आहे ते आधी आपण शोधू. ह्या 13 ने 40 ला भागलं 13 एक 13 13 त्रिक 39 13 त्रिक 39 म्हणजे 3.1/13 हेच आपण 3 अधिक 1/13 या पद्धतीने लिहू शकतो. म्हणजे ही संख्या 3 आणि 4 या दोन पूर्णांकाच्या दरम्यान आहे. आपल्याला शोधायचं आहे काय तर परिमेय संख्येमागील पूर्णांक संख्या येण्यासाठी म्हणजे 3 ही पूर्णांक संख्या आहे आणि ती येण्यासाठी या 3 अधिक 1/13 मधून कोणती संख्या कमी करावी. आपल्याला दिसतंय की जर 1/13 वजा केलं म्हणजे 3 अधिक 1/13 यातून जर 1/13 वजा केलं तर आपल्याला मागचा 3 हा पूर्णांक मिळेल. हे अधिक 1/13 आणि वजा 1/13 कट होईल आणि 3 हा पूर्णांक आपल्याला मिळेल. तर आपल्याला 1/13 वजा करावं लागेल. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आपलं येईल. प्रश्न क्रमांक 5 0/3 ऋण 7/4 ऋण 5/3 ऋण 3/5 यापैकी सर्वात लहान परिमेय संख्या कोणती हे आपल्याला शोधायचं आहे. तर 0/3 म्हणजे 3 आपलं 0 कारण शून्याला कोणत्या जरी संख्येनं भागलं तरी 0च येतं. ऋण 7/4 आहे असं लिहिलं. ऋण 5/3 आहे असं लिहिलं. आता हे ऋण ऋण कट होईल म्हणजे आपल्याला संख्या मिळेल 3/5. सर्वात लहान आपल्याला परिमेय संख्या शोधायची आहे. या 4 मध्ये सर्वात मोठी परिमेय संख्या असेल 3/5 कारण कोणतीही धनपरिमेय संख्या शून्यापेक्षा मोठी असते आणि ऋण संख्यांपेक्षाही मोठी असते. म्हणून हा आला 3/5 सर्वात मोठा अपूर्णांक आला किंवा परिमेय संख्या आली. त्यानंतर 0 येईल कारण
कोणत्याही ऋण संख्येपेक्षा 0 ही परिमेय संख्या मोठी असते. आता आपल्याला या दोघांमध्ये कोणती संख्या मोठी हे शोधायचं आहे. तर आपण तिरकस गुणाकार केला. ऋण 7 गुणिले 3 ऋण 21 येईल. ऋण 5 गुणिले 4 ऋण 20 येईल. तर या दोघात मोठं कोण? जर ऋण चिन्ह नसती तर 21 मोठं असतं, पण दोघांनाही ऋण चिन्ह आहेत म्हणून ऋण 20 हे मोठं असेल ऋण 21 पेक्षा. म्हणून ऋण 20 म्हणजे ऋण 5/3 आणि त्यानंतर सर्वात लहान असेल ऋण 7/4. ही संख्या सर्वात लहान असेल. तर आपल्याला विचारलंय की सर्वात लहान परिमेय संख्या कोणती, तर ती आहे ऋण 7/4. पर्याय क्रमांक 4 हे उत्तर आपल्याला मिळेल. प्रश्न क्रमांक 6. 3/4 ऋण 6/8 9/11 या परिमेय संख्या चढत्या क्रमाने लिहिल्यास पुढीलपैकी कोणता पर्याय योग्य आहे? चढत्या क्रमाने लिहायचे आहेत म्हणजे सगळ्यात लहान संख्या आपल्याला अगोदर लिहावी लागेल. तर याच्यामध्ये एक ऋण संख्या आहे आणि 2 धन संख्या आहेत. ही ऋण संख्या जी आहे 6/8 ऋण 6/8 ही सर्वात लहान असेल. हिच्यापेक्षा मोठी 3/4 आणि 9/11 याच्यामध्ये मोठी कोणती? तर 3/4 आणि 9/11 हा तिरकस गुणाकार करायचा. 3 गुणिले 11 11 त्रिक 33 9 चौक 36. याच्यामध्ये मोठी आहे 36 म्हणजे 9/11 ही सर्वात मोठी संख्या आहे. आणि 3/4 इथं आपण 3/4 लिहिलं आणि सर्वात मोठी 9/11 ही संख्या. सर्वात छोटी त्यानंतर थोडी मोठी आणि सर्वात मोठी अशा प्रकारे यांचा चढता क्रम लागेल. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर बरोबर असेल. प्रश्न क्रमांक 7. 22/3 या परिमेय संख्येच्या लगतचा मोठा पूर्णांक येण्यासाठी त्यात पुढीलपैकी कोणती संख्या मिळवावी? तर आता बावीसशे 3 याच्या लगतचा मोठा म्हणजे इकडल्या बाजूचा पूर्णांक मिळवायचा आहे आपल्याला. तर आधी ही संख्या कोणत्या दोन पूर्णांकाच्या दरम्यान आहे ते शोधू. 3 1 3 3 7 21 7.1/3 7 हा लगतचा छोटा पूर्णांक आहे. त्याच्या पुढचा मोठा पूर्णांक असेल 8. 7 आणि 8 या दोघांच्या दरम्यान ही 22/3 ही परिमेय संख्या असेल. तर आपल्याला लगतचा मोठा पूर्णांक आणायचा आहे म्हणजे 8 आणायचा आहे. तर आपण 7 + 1/3 अशा प्रकारे या संख्येला लिहिलं तर आपल्याला 1/3 मध्ये किती मिसळावं म्हणजे 1 येईल. तर आपल्याला काय करायचं आहे, या 3 मधून 1 गेला 2 म्हणजे 7 + 1/3 + 2/3 मिळवले. बघा ते कसं केलं मी. 3 मधून 1 गेला
3 मधून 1 गेला 2 म्हणजे अधिक 2/3. 7 अधिक यांचा छेद समान आहे. 2 आणि 1 3, 3/3, 3 एक 3, 3 एक 3. 7 अधिक 1 8 येईल म्हणजे आपल्याला 2/3 ही संख्या आपल्याला मिळवावी लागेल. किती नंबरचा पर्याय आहे ते आपण शोधूया. पर्याय क्रमांक 1 हे उत्तर आपलं बरोबर असेल. प्रश्न क्रमांक 8. 3/6 -4/9 11/5 -9/3 या परिमेय संख्यांपैकी कोणती संख्या पूर्णांक आहे? तर पूर्णांक संख्या म्हणजे ती धन असू नाही तर ऋण असू, फक्त ती पूर्णांक पाहिजे. 3/6 याला जर आपण संक्षिप्त रूप दिलं तर 1/3 येईल, कारण 3 एक 3, 3 दोन्ही 6. ह्याला संक्षिप्त रूप देता येत नाही म्हणून आया असे लिहिली. 4/9 11/5 याला पण आपल्याला संक्षिप्त रूप देता येत नाही म्हणजे पूर्णांक येत नाही. जरी 5 ने हे 11ला भागलं तरी पूर्णांक तयार होत नाही. -9/3 3 एक 3, 3 त्रिक 9 म्हणजे यापासून आपल्याला संख्या मिळेल -3. ही -3 ही पूर्णांक संख्या आहे म्हणून हा जो -9/3 आहे तो पूर्णांक आहे. पर्याय क्रमांक 2 हे आपल्याला उत्तर मिळेल. प्रश्न क्रमांक 9. -7/9 7/9 -11/3 -4/13 आणि -2/5 या संख्यामधील धनपरिमेय संख्या कोणती? तर आपण धनपरिमेय संख्या आपल्याला शोधायची आहे. 7/9 -11/3 -4/13 आणि -2/5 ही ऋणपरिमेय संख्या आहे. ही पण परिमेय संख्या आहे. आता हे ऋण चिन्ह अंशाचं आणि छेदाचं कट केलं तर आपल्याला 4/13 मिळेल म्हणजे ही धनपरिमेय संख्या झाली. ही पण ऋणपरिमेय संख्या आहे म्हणजे 4/13 ही धनपरिमेय संख्या आपल्याला मिळेल. पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर बरोबर असेल. अशा पद्धतीनं आपण हा स्वाध्याय 2.2 अभ्यासला. चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.